गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा ब्लॉग आपण चाललो आहे, लोकेशन अजून फिक्स नाही आहे, फक्त निघालो आहे फिरायला जायचं कुठेतरी. तर बघूया आता काय ठरतं आहे. गाडीत बसल्यावर आम्ही ठरवणार आहे की लोणावळा जायचं आहे की नाशिक साईडला जायचं आहे. आपल्यासोबत कोण आहे? आता 6:30 झालेत आणि आम्ही निघालो ऐरोलीमधून. अजून का लोकेशन ठरलं नाही आमचं की कुठे जायचं, काय करायचं. आणि हा प्लॅन पण रात्री झालाय, 12:30 वाजता रात्री ठरलं की उद्या जाऊया कुठेतरी. तर सकाळी निघालोय. अजून आपण मागवलेले ऑनलाईन माउंट नाही आलेत गोप्रोचे, ते वेनसडे पर्यंत येतील. म्हणजे एक 2 दिवस लेट दाखवतात, पण ठीक आहे, आपण हाताने करूया सगळं मॅनेज. आम्ही डिस्कस करत होतो की कुठे जायचं. तर हिला बोललो की लोणावळ्याला जाऊया. रेड लाईट आत्ता चालू झाला का? हा, मग तू बोलणार काय? मला काय माहिती. आता मला माहित नाही हा नक्की कुठे लोणावळ्यामध्ये आम्हाला घेऊन चाललाय, कारण हे फर्स्ट टाइम आहे जो तो मला एकटीलाच कुठेतरी घेऊन चाललाय फिरायला. तर आम्ही फॅमिली फर्स्ट टाइम आहे. काय खोटं बोलतोय. आणि ही नेहमी बोलत असते की कुठे नेत नाही. बघा, तर प्रश्न असा आहे की आम्ही जातो भरपूर वेळा फिरायला, पण व्लॉग फर्स्ट टाइम काढतोय. ओह माय गॉड, म्हणजे प्रूफ राहील लोकांना की शिव मला कुठेतरी घेऊन जातो. जास्त करून तर आपण सोलो ट्रिप करणार आहे, पण ठीक आहे, एखादा संडे हिच्यासाठी. लोकांना कपल केलेलं पण आवडेल. नाही, कपल पेक्षा सोलो जास्त मजा आहे. आणि मित्रांसोबत कमेंट करून सांगा की तुम्हाला सोलो ट्रिप आवडेल का, आम्ही दोघं कपल फिरायला गेलो. मित्रांसोबत जाणं बरं आहे. म्हणजे बायको टोचते. ये बड़ी अच्छी बात कही आप. एकदम भारी वाटतोय. मला असं वाटतंय की आपण आता नेक्स्ट ब्लॉग पासून ना हेड माउंट घेऊनच फिरलं पाहिजे, कारण हा कंटिन्यू रेकॉर्ड राहील आणि कंटिन्यू आपण म्हणजे बोलत राहू शकतो. मागे पण एक थार आहे आपल्या, आणि हा रोड पूर्ण रिकामा आहे. खूप क्वचित भेटतो सकाळी जेव्हा आपण निघतो ना, तेव्हा पूर्ण रिकामा असतो हा रोड. माझ्याकडून मी एक गोष्ट विसरलो ॲक्च्युली. वायपर मध्ये पाणी टाकायचं विसरलोय. भरायला थांबणार आहे, डिझेल भरायला थांबणार आहे आम्ही पुढे. तर तेव्हा वायपर मध्ये पाणी टाकून घेतो पहिला. कसं विसरू शकतो मी. तर पनवेलच्या सिग्नलला पोहोचलोय. सिग्नलला असतंच थोडीफार ट्रॅफिक, रस्त्यांची पूर्ण वाट लागेल. मिस झाला आमच्याकडून सिग्नल हलकासा. ठीक आहे, पण थांबलोय आपण. सिग्नल पाळतो नेहमी आणि पाळलाच पाहिजे. रूल्स हे फॉलो केलेच पाहिजेत. एअरपोर्टचं काम चालू आहे नवीन, दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. एक नंबर काम होणार आहे नवी मुंबईवाल्यांसाठी तरी. म्हणजे सगळ्यात जवळ होईल आणि आम्हाला तर खूप जास्त सोयीस्कर होणार आहे हे एअरपोर्ट. आता आम्ही JNPT रूट वरून चाललो आहोत. मरणाचे खड्डे आहेत भाई, ते मरणाचे. नुसती आपटते मी तिकडे. आज पाऊसच नाहीये मित्रांनो. बघू शकता खड्डे किती आहेत. डेंजर खड्डे, डेंजरस. वाट लागले. आई आपली गाडी थार आहे म्हणून काय वाटत नाही. ड्रायव्हर लोकांच्या ह्या पुढच्या सीट खूप कम्फर्टेबल आहेत थारच्या, पण पाचच्या सीट पूर्ण फिलिंग देते खड्ड्यांची. वरती खालती असं होतं. म्हणून मी परत बसायचं आहे ना तुला. माझ्याशिवाय कोण बसणार आहे इथे. आता मी डिझेल भरतोय. डिझेल भरायला आम्ही थांबलो आहोत. खूप जास्त रिग्रेट होत.
की वायपर मध्ये पाणी नाही टाकलंय. आम्ही पाणी शोधतो, आम्हाला कुठेच पाणी नाही भेटत आहे. तर बघू पुढे जाऊन भेटतंय का काय. कौन है भाई थार वाला, कैसा चल रहा है गाड़ी. वापस मिल गया हमको इधर. थोडासा पाऊस पडला तर थोडी काच हे झाली. पुढे नाश्ता वगैरे करायला थांबू ना तिकडे, मग पाणी टाकू. आता आपण नाश्ता करायला थांबलोय. मित्रांनो, आपण इकडे नाश्ता करायला थांबलेलो. तर आपण जी थार बघत होतो पूर्ण रस्त्याने आपल्या सोबत आहे, तर इकडे आल्यावर कळालं ती आपल्या मित्राचीच आहे नवीन गाडी. हाय सर, बिग फॅन सर, बिग फॅन सर. बिग फॅन. कॉंग्रॅच्युलेशन फॉर न्यू कार. थँक्यू सर, थँक्यू सर. आणि आम्ही तेच विचार करत होतो की ऐरोलीपासून कोण सोबत आहे. मागे पुढेच गाड्या होत्या आमच्या, आणि जिकडे थांबलेलो पनवेलला तिथे पण गाडी समोर होती. पण माहिती नव्हतं मला, पण नंबर माहिती नव्हता ॲक्च्युली. त्याने गाडी घेतली ते माहिती होतं. आता इथे आल्यावर डायरेक्ट भेट झाली. आता आपण निघालोय पुढच्या रस्त्यासाठी. आता हे लोक ॲक्च्युली चाललेत लोणावळ्यामध्ये, पण त्यांचं बुकिंग आहे दुसऱ्या ठिकाणी. ते स्टेला चाललेत ॲक्च्युली. पुढे आपल्या मित्राची नवीन थार. नंबर वाटतं यार गाडी चालवायला, एक नंबर. मजा आली भाई. थार ग्रुप झाला आता असं वाटतं. गाईज, संडेच्या दिवशी गर्दी बघू शकता तुम्ही. नुसतं स्पोर्ट्स बाईक आहेत, नुसतं स्पोर्ट्स बाईक. आणि क्लायमेट तर एवढं बाप आहे, फुल फॉग बाईक. एक बरं आहे की आपल्याला पाऊस नाही लागलाय कुठेच. थांबायचं वाटतं. चलो रुकले ते. लोणावळ्यात थांबलो आपण. आता वरतीच आहे घाटात. व्ह्यू बघू शकता तुम्ही. कडक वाटतात. दोन गाड्या उभ्या आहेत. ही एक गाडी आणली आहे, ही एक गाडी आणली आहे, अजून एक थार आणली आहे. दाखव तुम्ही थार. अरे भाई साहब, पप्पा के पास भी थार, युवान के पास भी थार. लोनावला में युवान थार चलते वक्त बस. दोस्तों, हम लोग राजस्थान में ऊंट बघू. डॅमला पोचलोय आता आम्ही. बुशी डॅम एकदम क्यूट डॅम आहे. डॅम क्यूट. हे क्लायमेट बघू शकतो, एक नंबर क्लायमेट आहे. आणि पहिल्यांदा आली आहे टायगर पॉइंट साईडला. पण आज संडे असल्यामुळे गर्दी भरपूर आहे. भरपूर गर्दी. आपण आता आलेलो आहे वाघबिंदूला. वाघबिंदू म्हणजे टायगर पॉइंट. तरी या क्लायमेटमध्ये लोणावळा बघा, हे बेस्ट क्लायमेट आहे. आणि वन डे ट्रिप पण करू शकता. आता आम्ही पण वन डेच अभी अपन शिवलिंग पॉइंट पे आए दोस्तों. फुल ऑफ रोड, फुल. हवा बघा आता कशी. दरवाजा आपोआप लावला जाईल.
मागवली आता मी मॅगी. हे खा, चल. आता आम्ही निघालो इकडून. खूप खूप जास्त हवा आहे इकडे. यांना बाय केलं. बाय बाय. खूप डेंजर एक्सपिरियन्स होता. मजा आली. हवा तर एवढी होती ना, भरपूर हवा होती. खूप चांगला स्पॉट आहे. शिवलिंग पॉइंट आहे. शिवलिंग पॉइंट. खूप जास्त ट्रॅफिक लागलंय. आणि बघा येताना तरी दिसत होतं थोडंफार, जाताना काहीच दिसत नाहीये, एवढा फॉग झालाय. 147 दाखवत आपल्याला आता घरी जायला. रस्ता दाखवत आहेत आपल्याला. डायरेक्ट एक्सप्रेसला लागतो आपण. तर मित्रांनो, हा ब्लॉग आज आपण इकडेच संपवतोय. आता आम्ही सकाळी 7 वाजता निघालेलो. आता 2:30 वाजले. तर एवढ्या वेळात आम्ही लोणावळा जाऊन आलो आणि आमचा संडे खूप चांगला गेला. लास्ट ब्लॉगला जसं तुम्ही सपोर्ट केला तसाच या ब्लॉगलाही करा. तर हा ब्लॉग आपल्या दुसरा डेली ब्लॉग टाईप आहे. तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.